राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्वांचे लाडके दादा अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये अजित पवारांच्या 4 महत्त्वाच्या सभा होत्या। यासाठी ते सकाळीच मुंबईहून विमानाने बारामतीकडे निघाले होते। मात्र दुर्दैवाने बारामतीमध्ये लँडिंगच्या वेळी त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला। या विमानात अजित पवारांसह PSO विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट आणि 2 पायलट असे एकूण 6 जण होते। दुर्दैवाने या भीषण अपघातात कोणीही वाचू शकलं नाहीये। या सर्वांचाही या अपघातात मृत्यू झालाय। तर प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार विमानाने एक घिरटी घेतली होती आणि दुसरी घिरटी घेताना विमान वर न जाता खाली पडलं। विमान खाली जमिनीला लागलं तेव्हा मोठा स्फोट झाला। हा स्फोट इतका भीषण होता की विमानाचे तुकडे थेट लोकांच्या घरापर्यंत उडाले। अजितदादांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला। घड्याळाने अजितदादांना राजकीय ओळख दिली, त्याच घड्याळाने शेवटी त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवली। आज सकाळी 8:10 मुंबईतून दादांनी रियल जेट 45XR विमानानं उड्डाण केलं। जिल्हा परिषदेच्या 4 सभा आणि कामाचा धडाका यासाठीच ते नेहमीप्रमाणे पहाटेच घराबाहेर पडले होते। दादा म्हणजे ॲक्शन मोड, त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत हा माणूस फक्त आणि फक्त कामाचा आणि जनतेचा विचार करत होता। पण 8:40 नियतीने अचानक घाला घातला। विमान बारामती एअरस्ट्रिपच्या अगदी जवळ असतानाच त्यात तांत्रिक बिघाड झाला। वैमानिकाचं नियंत्रण सुटलं आणि बरोबर 8:46 गोजाबाबीच्या शेतात काळानं झडप घातली। विमान कोसळलं आणि त्यात भीषण स्फोट झाला। महाराष्ट्राचा लाडका नेता या स्फोटामध्ये अनंतात विलीन झाला। दुर्दैव असं की आगीमुळे दादांचा देह ओळखता येत नव्हता, पण अखेर त्यांच्या हातातील त्या घड्याळावरूनच त्यांची ओळख पटली। ज्या घड्याळाने दादांना ओळख दिली, आज त्याच घड्याळाने दादांची शेवटची ओळख पटवली। आम्ही गोजबावीमध्ये राहतो आणि आमच्या पाठीमागेच विमानतळ म्हणजे एरोप्लेनची धावपट्टी आहे आणि ते आम्ही बाहेर काम करत असताना अगोदर आलेलं विमान ते आम्ही म्हणजे पाहिलेलं, पण ते असं चांगलं गेलेलं, वरून उडून गेलं। ते रिटर्न फिरून परत माघारी आलं आणि गावाकडे गेलं। गावाकडून आल्यानंतर ते खूप खाली म्हणजे आलतं आणि खाली आल्यानंतर आम्ही बाहेरच होतो। ते असं वरती जायचं, ते धावपट्टीच्या कडेला असं ते क्रॅश झालं आणि क्रॅश झाल्याबरोबर असं पलटी होऊन त्याचा असा मोठा स्फोट झाला। मग आम्ही पाहिलेलं, आम्ही बाहेरच होतो तेव्हा म्हणजे 8:45 पावणे 9ला ही घटना झालेली। मग आम्ही खूप घाबरलेलो। आमच्या घराच्या पाठीमागे त्याचे पाठे सगळे पडलेले होते आलेले। मग आम्ही सगळे म्हणजे पट्टीवरती माणसं आहेत ना एरोप्लेनची, त्यांना फोन केलं, त्यांना कळवलं। ते नंतर आले, पोलीस हे आले, मग ते अग्निशामक आला आणि ते खूप मोठा म्हणजे जाळ झालेला 15 मिनिटं असा विजत नव्हता। ते सगळे आले असे म्हणजे उभा राहिलेले, मग नंतर विजवला आणि ते पोलीस आल्यानंतर आमच्या घरी आले, म्हणले पाणी द्या। मग आम्ही एवढा मोठा जाळ झाला की म्हणजे बादल्या नेल त्या पाण्याच्या, पण आम्ही काहीच करू शकलो नाही। तरी पण त्या दिल्या आणि साईडला एक बॉडी पडलेली ती पाहिली, पण म्हणजे ते आम्हाला माहित नव्हतं कोणाची आहे, पण ती नंतर कळलं की अशी दादांची बॉडी होती आणि ते फक्त वरचं मुंडकं असं ते साईडला गेलेलं आणि खालची बॉडी होती ते पूर्ण फुगलेली आणि असे त्यांचे म्हणजे हातपाय असे मोठे झालेले सगळं ते पाहिलेलं। नंतर त्यांनी मग आम्हाला मग आम्ही कापड ब्लँकेट ही नवीन नेली आणि मग त्यांना असं म्हणजे ते गुंडाळलं। त्यांच्या हातात ते वॉची काहीतरी होतं। त्यानंतर ते माणसांनी ओळखलं की हे दादाच आहेत, पण आम्हाला माहीत नव्हतं आणि ही घटना खूप दुर्दैवी घडली, असं नव्हतं व्हायला पाहिजे।